स्तोत्र अँड मंत्र चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नवरात्र सुरू आहे आणि दसरा अगदी जवळ येऊन ठेपलाय. त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या मुलांना दसऱ्याच्या दिवशी करायच्या विविध पूजांची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. दसऱ्याच्या दिवशी घरासमोर रांगोळी काढायची, दारांना फुलापानांचे तोरण लावून घर सजवायचे, घरामध्ये वापरात येणाऱ्या यंत्रांची पूजा करायची, वाहनांची म्हणजेच सायकल, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स यांची पण पूजा करायची. वाहनांची पूजा करताना आदल्या दिवशीच वाहने स्वच्छ धुवायची आणि दसऱ्याच्या दिवशी त्यावर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचे. मग फुले, हार व्हायचे, हळद कुंकू अक्षता वाहून दिव्याने औक्षण म्हणजेच ओवाळायचे. गाडीसमोर नारळ फोडायचा आणि शेवटी दूध, साखर, पेढा, नारळ खडीसाखरेचा यापैकी एकाचा नैवेद्य दाखवायचा. अजून एक महत्त्वाचे म्हणजे दसऱ्याला देवी सरस्वतीची पूजा करायची. ती कशी करायची ते सांगते. सरस्वती पूजनासाठी मुलांनी ते ज्या वर्गात शिकत असतील त्या वर्गातले सगळे वह्या पुस्तकं एका स्वच्छ टेबलावर मांडायचे. ह्यासोबत पेन, पेन्सिल इत्यादी स्टेशनरी पण ठेवायची. टेबल रांगोळी किंवा फुलांनी सजवायचा. वहीच्या एका कोऱ्या पानावर किंवा सुट्ट्या कोऱ्या पानावर स्क्रीनवर दाखवलेला मजकूर लिहायचा. त्याखाली आपले नाव आणि सही करायची. यामध्ये आपण गणपती, देवी सरस्वती, आपले कुलदैवत, गुरु आणि बालाजी अशा 5 देवतांना नमस्कार करतो. त्याखाली देवी सरस्वतीचे चिन्ह काढायचे. ते चिन्ह काढायचा सोपा व्हिडिओ इथे प्ले करत आहे आणि डिटेल व्हिडिओसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. मोठ्यांनीही आपल्या डायरीत वरील मजकूर लिहावा म्हणजे मुले पण फॉलो करतील. हा कागद पुस्तके मांडलेल्या टेबलावर ठेवून सगळ्यांची मनोभावे पूजा करायची. कम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप यांचीही पूजा करा. कोणी गायन क्षेत्रात करिअर करत असेल तर घरातल्या वाद्यांची पूजा करा. या सगळ्या पूजा शक्यतो सकाळी कराव्या. संध्याकाळी सीमोल्लंघन करावे म्हणजे काय तर देवीचे दर्शन घेऊन घरी यायचे. पूर्वी छोटी गावे होती त्यामुळे मंदिरे गावाबाहेर असायची म्हणून सीमोल्लंघन हा शब्द वापरात आला. सीमोल्लंघन म्हणजे गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन देवीचे दर्शन करून येणे. सीमोल्लंघन करायला जाताना घरून आपट्याच्या झाडाचे पानं आणि देवासमोर लावलेल्या धान्याचे पानं देवीला वाहायला घेऊन जायचे. घरी आल्यावर देवाला नमस्कार करावा. त्यानंतर आपल्यापेक्षा मोठ्यांना सोने म्हणजेच आपट्याच्या झाडाची पाने देऊन त्यांना नमस्कार करावा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पूजा आपल्या इच्छाशक्ती आणि वेळेनुसार कराव्यात. चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या भागात स्तोत्र, मंत्र, आरती किंवा एखाद्या उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.